आज जो मी आपल्या समोर जो उभा आहे तो माझ्या शरीरावरती 11 गोळ्या झेलून मी उभा आहे। ग्राउंड वरती जो डिसिजन होतं ते मरण्याचं आणि मारण्याचं होतं। तू तरी मर नाही तर मी तरी मरेन। एक ऑपरेशन असं होतं की 19,000 फूट वरती लढलं गेलं होतं, ते होतं ऑपरेशन विजय, जो होतं कारगिल। 99 ला ती लढाई लढली गेली होती आणि त्या लढाईतलं मी एक सैनिक होतो की ज्याने तोलोलिंग वरती जाऊन झेंडा फडकवला होता। पाकिस्तानचा एक बॉम्ब येतो जिथे ते 4 जवान होते, त्यांच्यावर येऊन तो बॉम्ब पडतो आणि प्रत्येकाचे चितडे उडतात आणि आमच्या अंगावरती येऊन पडतात। आतंकवाद्याने ज्या माझ्या साथीला गोळी मारली होती त्याला माहिती होतं की याला उचलण्यासाठी कोणतरी येईल। मी त्याला उचलतोय, त्याला उचलून माझ्या पाठीमागे घेऊन येतोय, इतक्यात आतंकवाद्याने माझ्यावरती अटॅक केला आणि 7 गोळ्या माझ्या डाव्या पायाला लागला। माझा साथी जो माझ्या खांद्यावरती होता गडगड डोंगराखाली गेला। 3 ग्रेनेडने आतंकवादी मारले आणि एक आतंकवाद्याला कापलं होतं। माझ्या स्वतःच्या नावावरती 9 आतंकवादी होते। मेरा अंबर मुझसे पूछ रहा कब तक अपना फर्ज निभाओगे, मेरा वचन है भारत माँ को तेरा शीश नहीं झुकने दूंगा। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा। बिझनेस जत्राच्या सर्व सभासदांना आणि उपस्थित मान्यवरांना मी नमन करतो, प्रणाम करतो। वीर नारी वीर पिता ज्यांनी आपल्या देशासाठी शहादत दिली, वीरगतीला प्राप्त झाले अशा सर्व सैनिकांना मी नमन करतो। मेरा अंबर मुझसे पूछ रहा कब तक अपना फर्ज निभाओगे, मेरा वचन है भारत माँ को तेरा शीश नहीं झुकने दूंगा। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा। जननी जन्मभूमिश्य स्वर्गादबी गरियसी, भरा नहीं जो भावों से बहती जिसमें रसधार नहीं। हृदय नहीं वो पत्थर है जिसमें स्वदेश का प्यार नहीं। खरं तर आज या बिझनेस जत्राच्या मंचावरती मला श्री ऋषिकेश मोरे सरांनी बोलवलं, त्यांचं मी आभार व्यक्त करतो। आपण सर्व इथे मला इथे ऐकायला आलात, आपले खूप खूप आभार। मी कमांडो मधुसूदन कौशल्या नारायण सुर्वे, शौर्य चक्र, 26 जानेवारी 2006 रोजी महामहिम राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी मला शौर्य चक्राने सन्मानित केलं। कारण आज जो मी आपल्या समोर जो उभा आहे तो माझ्या शरीरावरती 11 गोळ्या झेलून मी उभा आहे। एका पायावरती 7 गोळ्या, दुसऱ्या पायामध्ये 2 गोळ्या, पोटामध्ये 2 गोळ्या, आतड्या बाहेर। आणि अशी परिस्थिती असताना आज मी तुमच्याजवळ उभा आहे, ती फक्त एक इच्छाशक्ती। आणि इच्छाशक्ती कशी असते तर त्याच्या पूर्वी मला माझ्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला घेऊन जातो की मी आज जो इथे उभा आहे त्याच्या पाठीमागचं एक मोठं कारण म्हणजे आमचं DNA। माझी ही 4थी पिढी म्हणजे माझे पणजोबा, माझे आजोबा, माझे वडील, माझ्या वडिलांचे 4 भाऊ आणि 4 म्हणजे काकांचे आम्ही 7 भाऊ भारतीय सेनामध्ये आहोत। आता पुढची पिढी म्हणजे माझा मुलगा किंवा माझ्या भावांचे मुलगे पुन्हा NDA किंवा CDHची एक्झामसाठी तयार आहेत। म्हणजे पुढची आता 5वी पिढी, आमची भावी पिढी जी आहे ती भारत देशाच्या रक्षणासाठी तत्पर आहे। मी 6 महिन्याचा असताना माझे वडील जोराट भाट नॉर्थ ईस्ट आसाम मध्ये त्यांना गोळ्या लागल्या आणि ते वीरगतीला प्राप्त झाले। त्यानंतर मी लहानाचं मोठं मला माझ्या आईने केलं आणि एका अशा शाळेमध्ये मी शिकलो जी शाळा प्रभात हायस्कूल शिवतरच्या नावाने ओळखली जाते। आणि अशा गावामध्ये मी राहिलेलो आहे जिथे माझं पालनपोषण झालं। तो गाव अशा इतिहास त्याचा असा आहे की पहिलं आणि दुसरं महायुद्ध यामध्ये 234 जवान जे आहेत वीरगतीला प्राप्त झाले होते। आणि या गावामध्ये ज्या वेळेला इंग्रज आपला देश सोडून त्यांच्या मायदेशी परत गेले त्यावेळेला राणी एलिझाबेथ यांनी आमच्या गावाच्या सीमेवरती एक रणस्तंभ बांधलेला आहे, एक वीरस्तंभ बांधलेला आहे। आणि त्या स्तंभाची प्रार्थना आमच्या गावातील आत्तासुद्धा म्हणजे या स्थितीला प्रत्येक घरामध्ये 1 किंवा 2 सैनिक आत्तासुद्धा बॉर्डरवरती लढत आहेत। ही माझ्या गावची परंपरा आहे।
आणि अशा गावामध्ये ज्या वेळेला जन्माला येतो, अशा भूमीमध्ये ज्या वेळेला जन्माला येतो, त्यावेळेला आपल्याला वाटतं की मी आपल्या देशासाठी काय करू. आणि हीच सुरुवात मला खरं तर एक प्रेरणा देते. आणि मला वाटतं आपल्या सर्वांना एकच प्रेरणा पाहिजे की मी माझ्या देशासाठी काय करू. प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की मी माझ्या देशासाठी काय करू. देश माझ्यासाठी काय करेल हे माझ्यासाठी मायना काही ठेवत नाही. मी आणि माझा देश, मी माझ्या देशासाठी काय करतो. खरं तर बिझनेस हा माझा काहीच त्याच्याशी काही संबंध नाही आहे. माझा संबंध आहे देशाचं रक्षण, अगदी DNA पासून, म्हणजे आमच्या पूर्वजांपासून. मी माझ्या देशाला काय देऊ शकतो. सुरुवात होते इथून. मी माझं प्राथमिक शिक्षण जे आहे 10वी पर्यंतचं शिक्षण माझ्या गावाला घेतलं, कोकणामध्ये घेतलं. त्यानंतर पुढचं शिक्षण भारतीय सेनामधून घेतलं. ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण आहे भारतीय सेनामध्ये शिक्षण घेतलं. आणि ही एक अशी संस्था आहे भारतीय सेना, चाहे कुठले आर्मी नेव्ही डिफेन्स, आर्मी नेव्ही एअरफोर्स, तिथे आपण त्यावेळेचं 10वी होतं, त्या आता नंतरचं आता 12वी झालंय. आणि त्यानंतरचं पुढचं जर शिक्षण जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण तिथून ग्रॅज्युएशन करू शकतो. कुठल्याही क्षेत्रामध्ये, चाहे कोणताही क्षेत्र असू दे, त्याच्यामध्ये आपल्याला करिअर करण्याचा जो भाग आहे तो आपल्याला भारतीय सेना देते, या तो कुठलीही डिफेन्स देते. आणि त्यातल्याच काही काही अशा गोष्टी ज्या आहेत त्या आज जगावरती वर्चस्व करणारी आहेत. जसं की आपलं भालाफेकमध्ये जो आता आपला 1 नंबरवरती आला होता, किंवा हर्षवर्धन राठोड सारखे जे आहेत, ज्यांनी नेमबाजीमध्ये त्यांनी आपलं कर्तव्य निभावलं होतं. देशासाठी तिरंगा आपला जो आहे त्यांनी प्रथम क्रमांकावरती, आणि गोल्ड मेडल्स असे जे काही पदक जे आहेत ते आपल्या देशासाठी इंडियन आर्मीने दिलेली आहेत. माझ्या छातीवरती तुम्ही जे हे मेडल्स जे बघताय ना, त्याचं एक उदाहरण असं आहे की ज्या ज्या ठिकाणी मी लढाई लढलेलो आहे, भारताचे जेमतेम सर्वच ज्या लढाई आहेत त्या मला लढण्याचा मला मौका मिळाला. 1992ला मी भारतीय सेनामध्ये भरती झालो, कुलाब्यामध्येच भरती झालो. आणि नंतर काहीतरी बनण्याची माझी इच्छाशक्ती होती, म्हणून मी स्पेशल फोर्सेस म्हणजेच विशेष बल, जी पॅरा कमांडो बोललं जातं, पॅरा स्पेशल फोर्स, जी आतमध्ये घुसते आणि मारते, या संस्थेमध्ये, या क्षेत्रामध्ये मी माझं स्वतःचं मी त्याच्यामध्ये गेलो, ट्रेनिंग घेतली. आणि अशी ही जी हार्ड ट्रेनिंग आहे, एवढी सक्त ट्रेनिंग आहे, आणि ती ट्रेनिंग पार केल्याच्या नंतर मग आपल्याला एक बलिदान म्हणून एक चिन्ह भेटतो छातीवरती. आणि बलिदान याचा अर्थ आहे की मी आपल्या देशाला अर्पण केलं. त्यानंतर माझं मी स्वतःचा राहत नाही, माझ्या परिवाराचा राहत नाही. आणि ती एकदा बलिदान किंवा आपली मेरून कॅप आपल्या ज्या वेळेला मस्तकावरती येते, बलिदान आपल्या छातीवरती येतं, एक विंग येतं जे पॅराशूटमधून उतरल्याच्या नंतर आपल्याला मिळतं, एक डायव्हिंग स्कूल येतं जे अंडर वॉटर डायव्हरमध्ये गेल्याच्या नंतर मिळतं. आणि अशा आर्मी नेव्ही एअरफोर्स तिन्ही सेनांमध्ये काम करण्याचं काम जे आहे ते मला सौभाग्य मिळालं, आणि मी त्याच्यासाठी प्रयत्न केले. कुठलीही गोष्ट प्रयत्ना आधी मिळत नाही, प्रयत्नांचा पार होतं, त्याच्यानंतर कुठेतरी एक कमांडो बनतो. म्हणजे 1000 सैनिक, भारतीय सेनेचे 1000 सैनिक ट्रेनिंग करण्यासाठी येतात, आणि त्यातले फक्त 5 चुनले जातात, आणि ते असतं खणखण वाजणारं नाणं. आणि त्यानंतर तो एक कमांडो बनतो. त्याच्यामध्ये एक शक्ती असते की मी माझ्या देशासाठी कसं विचार करू शकतो तुरंत. जर आपल्याला कुठलं डिसिजन घ्यायचं असेल, कारण डिसिजन असं कागदावरती केलं जात नाही, ग्राउंडवरती जो डिसिजन होतं ते मरण्याचं आणि मारण्याचं होतं. तू तरी मर, नाही तर मी तरी मरेन. आणि आमचं असं मत आहे की आम्ही मरण्यासाठी बनलो नाहीये, आमचा तिरंगा हमेशा वरती राहील, आणि त्या तिरंग्याला घेऊनच आम्ही उभे राहू. माझे काही जे ऑपरेशन्स आहेत ते मी त्याबद्दल तुम्हाला मी सांगतो. ऑपरेशन सर्वात पहिलं म्हणजे, कारण मी कमांडो बनल्याच्या नंतर एक कमांडो बॅरेची एक परेड असते, शपथविधी असतो. त्याचा शपथविधी घेतल्याच्या नंतर आपल्या छातीवरती एक बलिदान, एक टॅग दिलं जातं, आणि त्यानंतर मग सुरुवात होते ऑपरेशनची. ऑपरेशन्स म्हणजे इथे आपल्या इकडे भरपूर असे डॉक्टर्स असतील. डॉक्टर जे OT मध्ये करतात तो ऑपरेशन वेगळा, तो आपल्या शरीराची चिरफाड करतात की जेवढा भागाला लागतं तेवढाच भाग ते काढून टाकतात किंवा कापून टाकतात.
आणि आमचं जे मिलिटरीचं जे ऑपरेशन्स असतं त्याला बोलली जाते मोहीम. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे छोट्या छोट्या तुकडीमध्ये जाऊन जी लढाई लढायचं त्याला म्हणायचं गनिमी कावा, आणि स्पेशल फोर्सेसच्या हिशोबाने त्याला बोललं जातं की लढाई म्हणजेच ऑपरेशन्स. आणि हे अशा ऑपरेशन्स लढण्याचं मला सौभाग्य मिळालं. त्यामध्ये सर्वात माझं पहिलं ऑपरेशन होतं ऑपरेशन रायनो आसाम, त्यानंतर होतं ऑपरेशन रक्षक जम्मू अँड काश्मीर, त्यानंतर होतं ऑपरेशन ऑर्चिड नागालँड, त्यानंतर होतं ऑपरेशन हिफाजत वन मणिपूर, त्यानंतर पुन्हा होतं ऑपरेशन पराक्रम जम्मू अँड काश्मीर, त्यानंतर पुन्हा ऑपरेशन होतं ऑपरेशन रक्षक जम्मू अँड काश्मीर. आणि आपण ऐकलं असेल की एक ऑपरेशन असं होतं की 19,000 फूटवरती लढलं गेलं होतं, ते होतं ऑपरेशन विजय, जो होतं कारगिल. ऑपरेशन विजय कारगिलची एक छोटीशी कहाणी तुम्हाला सांगतो की आपल्यापैकी कोणाला माहिती आहे की ती लढाई कधी आणि कोणाबरोबर लढली गेली होती? पाकिस्तान बरोबर. येस, 99ला ती लढाई लढली गेली होती. आणि त्या लढाईतलं मी एक सैनिक होतो की ज्याने तोलोलिंग वरती जाऊन झेंडा फडकवला होता. हाईट होती 19,000 फीट, हाईट होती 19,000 फीट आणि टेम्परेचर होतं -16 डिग्री. विचार करा, जर ही एक बॉटल जी आहे ना, आपण जर फ्रीजमध्ये जर ठेवली ना, तर 3 डिग्रीमध्ये जर ठेवली तर तिचा बर्फ बनून तिचा गोळा बनतं. आणि त्या गोष्टीचा विचार करा का ही जर 1600 -16 वरती जर आपण जर टेम्परेचर केलं आणि जर ती बॉटल ठेवली तर किती मिनिटांमध्ये तिचा बर्फ बनेल. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही ती लढाई जिंकलेली आहोत. आणि 16,000 फीटची लढाई जिंकताना काही आमचे सैनिक, माझे काही भाऊ वीरगतीला प्राप्त झालेले आहेत. म्हणजे आम्ही ज्या वेळेला माझं युनिट त्यावेळेला कारगिल आसाममध्ये होतं. आसामहून आम्हाला डायरेक्ट जोरहाटला, माझं आसाम जोरहाटमध्ये माझं युनिट होतं 21 पॅरा स्पेशल फोर्स. आम्हाला डायरेक्ट जोरहाटवरून उचललं आणि श्रीनगरला जाऊन सोडलं. म्हणजे आसामचं टेम्परेचर होतं 29 डिग्री. श्रीनगरला गेलो त्यावेळेला मतलब 3 डिग्री. आणि त्यानंतर मग वरती श्रीनगरच्या वरती ज्या वेळेला कारगिल द्रास सेक्टरच्या वरती पोहोचलो तर त्यावेळेला मायनसची सुरू झालं होतं. आणि त्या मायनसमध्ये क्लायमेटेशन झालं नाही. म्हणजे आपण कुठल्या जर वातावरणात जर आपल्या ज्या वेळेला आपलं शरीर एक्सेप्ट करत नाही तर माणूस आजारी पडतो किंवा त्याला हॅपो होतो किंवा कुठला तरी असा आजार होईल की त्याला अटॅक केल्याने तिथल्याच मरून जाईल तो. आणि आम्हाला त्यावेळेला एवढं क्लायमेटेशन करण्याचा वेळ मिळाला नाही. जोरहाटवरून निघालो, श्रीनगरला पोहोचलो. श्रीनगरहून बाय रूट NH1 श्रीनगरपासून अगदी लेह लडाखपर्यंत जातो. अशा त्या रूटने आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. पोहोचताच पाकिस्तानचा एक गोला आमच्यावरती येतो. म्हणजे संध्याकाळची 7 वाजताची गोष्ट. आम्ही टेंट लावतोय. टेंटमध्ये जेवणाची सर्व तयारी होते. एका साईडला मंदिर बनलं जातं. आणि एक भारतीय सेनाचं म्हणजे माझ्या युनिटचं मी तुम्हाला एक छोटीशी एक कहाणी सांगतो की ज्या वेळेला हे सगळं आम्ही टेंट लावताना मंदिर ज्या वेळेला स्थापित करत होतो, मंदिर म्हणजे सर्व धर्मस्थळ ज्यामध्ये सर्व धर्मांचे धर्मग्रंथ जे आहेत ते एका लाईनीला लावले जातात आणि उभा जो असतो तो असतो तिरंगा. आणि अशा ते सर्व धर्मस्थळ म्हणजे आमचं तो मंदिर तिकडं आम्ही तयार करत होतो तर पाकिस्तानचा एक बॉम्ब येतो. आणि जिथे म्हणजे संपूर्ण मंदिर आम्ही ज्या वेळेला बनवत होतो त्या मंदिर बनवताना जिथे ते 4 जवान होते त्यांच्यावर येऊन तो बॉम्ब पडतो आणि प्रत्येकाचे चितडे उडतात आणि आमच्या अंगावरती येऊन पडतात. कुणाचा हात आहे, कुणाचा म्हणजे मस्तक आहे, कुणाचं संपूर्ण शरीरच, काहीच म्हणजे गोळाच त्याच्यावरती पडला. एकदम चितडे झाले त्यांची. आणि म्हणजे तो गोळा होता 52 किलोचा गोळा. विचार करा, म्हणजे एक जो बोफोर्सचा गोळा असतो त्याच्या बरोबरचा एक गोळा येतो त्यांच्या समोर पडतो आणि त्याचे जे चेहरे उडतात त्यातला एक सुद्धा पीस मिळत नाही आपल्या त्या माझ्या भावाचं. फक्त म्हणजे शरीरातून बाहेर पडलेलं फक्त रक्त आणि ते अंगावरती येतंय. आणि ते आम्ही ज्या वेळेला बघतो मग कुठेतरी एक बदल्याची भावना निर्माण होते. याचा बदला आम्हाला घ्यायचा होता. आम्ही आमच्या कमांडिंग ऑफिसरला सांगितलं, सर आम्हाला ह्याचा बदला घ्यायचा आहे. आम्ही पाकिस्तानी ड्रेस केला. पुन्हा आम्ही पाकिस्तानमध्ये घुसलो. जे मुजाहिद्दीन बोलत होते, जे पाकिस्तानचे जे जनरल परवेज मुशर्रफ, त्याने सांगितलं होतं की हे माझे सैनिक नाही आहेत तर हे मुजाहिद्दीन आहेत. मुजाहिद्दीन मधलं म्हणजेच आतंकवाद्यांचा एक संघ.
म्हणजे आता आपल्या याच्यामध्ये पण काही आहेत की जे फक्त भडकाऊ भाषण देणार, ते पण एक मुजाहिद्दीच आहे. त्यांचं फक्त काम आहे फक्त भडकवायचं आणि असं त्यांचं माइंड वॉश करायचं की म्हणजे धर्मासाठी काही. असे ते मुजाहिद्दीन आले होते. बोला ते सर्व मुजाहिद्दीन आहेत, पण आम्ही हेच ठाणलं होतं की ह्यांना जिवंत पकडायचे ना आपल्या देशामध्ये घेऊन यायचं. आम्ही तो फॅरेन ड्रेस घालून, त्यांचा जो पाकिस्तानी ड्रेस घालून आम्ही पाकिस्तानमध्ये गेलो. पाठीवरती कोंबड्या घेतल्या आणि त्यांना सांगितलं की तुमचं राशन द्यायला आम्ही परत आलोय. सेम अगदी दाढी टोपी लावून त्यांच्यासारखंच आम्ही ते आतमध्ये गेलो. कारण तो इलाका जो होता त्यावेळेचा असं होतं की आयबी आपण पार करू शकत नव्हतो. इंटरनॅशनल बाउंड्री जी आहे आपण पार करू शकत नव्हतो. काही म्हणजे अमेरिकेने आपल्याला काहीतरी अटी घातल्या होत्या आणि ती आरपारची लढाई नव्हती, फक्त ती इंटरनल लढाई चालू होती. आणि त्याच्यामध्ये आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. पोहोचल्याच्या नंतर वरून त्यांना आम्ही बोलवायचो. आल्याच्या नंतर मग त्यांना तिकडं कापायचं, त्यांची हत्यारं घ्यायची, त्यांचे आयडेंटिटी कार्ड घ्यायचे आणि मग ज्या वेळेला 26 जुलैला ही संपूर्ण ही लढाई संपली त्यावेळेला सर्व एकत्रच घेऊन, कारण बर्फामध्ये कुठली गोष्ट सडत नाही. 4-5 दिवस जरी तिकडे त्याच्यामध्ये घालून जरी ठेवलं पण तिथे काय काय कुणाचं आपण हत्यारांनी त्यांची मान कापू शकत नाही. तर त्यांना गोळ्या मारल्याच्या नंतर त्यांना तिथे संपवल्याच्या नंतर त्यांची आयडेंटिटी कार्ड आणि त्यांचं हत्यार ते घेऊन आम्ही भारतामध्ये आलो, आपल्या हिंदुस्थानमध्ये. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की एवढी लोक आम्ही मारलेली आहेत आणि त्यांची ही हत्यारं आहेत. आणि काही जे 2-3 जे जिवंत पकडले होते त्यांना तशीच बांधून, आणि त्यांना मग ज्यावेळेला आम्ही प्रस्तुत केलं त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी जे आपले प्रधानमंत्री होते, आणि मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे जे खरे आतंकवादी नव्हते तर ते होते नॉर्दर्न इन्फेंट्रीची माणसं. नॉर्दर्न इन्फेंट्री म्हणजेच पाकिस्तानचे सैनिक. आणि 26 जुलैला आम्ही त्याच्यावरती विजय मिळवला आणि तोलोलिंग सारख्या पहाडीवरती 19,000 फीटच्या उंचीवरती आम्ही तो विजय प्राप्त केला. आणि तो 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून ओळखला जातो. कारगिल विजय दिवस झाल्याच्या नंतर मग सुरुवात होते ऑपरेशन हिफाजत 2, जो मणिपूरमध्ये मी केला होता. खबर मिळते की काही आतंकवादी आपल्या देशामध्ये घुसलेत. कमांडिंग ऑफिसर मला सांगतात की एक तुकडी घेऊन जायची आहे, 20-25 आतंकवादी आहेत, त्यांना तुला मारायचं आहे आणि जेवढे तू घेऊन जाशील जेवढे तुझे सैनिक त्यांना घेऊन पुन्हा परत आपल्या देशामध्ये परत यायचं आहे. मी माझ्या टीमला तयार करतो. 10-12 जे माझ्या बरोबरचे जे साथी आहेत त्यांना बोलतो की आपल्याला अशी तयारी करायची आहे. आणि असं 10-12 बोलता बोलता माझ्याबरोबर 20 माणसं यायला तयार होतात. 20 जवान येतात. 20 जवानांची टीम घेऊन मी एका ऑपरेशनसाठी निघतो. 20 जून 2005. कोण सांगू शकेल ती तिथी काय होती? कोणाला माहिती आहे? 20 जून 2005. महिला मंडळांना जास्त माहिती असेल शायद, बहुतेक. वटपौर्णिमेचा दिवस 20 जून 2005 वटपौर्णिमेचा दिवस. आणि ती अमावस्येची रात, पौर्णिमेची रात्र लढाई सुरू झाली. कारण त्याच्या अगोदर आम्ही तिथपर्यंत पोहोचतो सकाळी 4-4:30 वाजता पोहोचतो. आणि नॉर्थ ईस्टला काय आहे, पाऊस भरपूर आहे त्यावेळेला, जूनचा महिना, लगातार पाऊस. आणि ज्या आम्ही पहाडी चढलोय ती आहे 12,000 फूट. 12,000 फूट म्हणजे आपण त्याचा विचार करू शकतो, आपला विमान उडतो ना तो 13,000 फूटच्या आसपास उडत असतो. आणि त्या लेवलवरती येऊन मग ते ढग थांबतात तिथे आणि ढगाच्या खालचं आपल्याला काही दिसत नाही. आणि अशा वेळेला मी तिथपर्यंत पोहोचल्याच्या नंतर कळतं की संपूर्ण ब्लॅकआउट झालेला आहे, कारण ढग तिकडे थांबलेत आणि पुढचं काहीच दिसत नाही. लगातार बारिश होते, पाऊस होतोय. आणि अशा पावसामध्ये मी माझ्या सर्व कमांडोंना सांगतोय की आपण प्रत्येकाने आड घेऊन प्रत्येक झाडामध्ये बसायचं आहे, लपायचं आहे. गनिमी गावा आपल्याला आता याच्या पुढची सुरुवात करायची आहे. हे सगळं चालतंय, ढग येत आहेत, लगातार पाऊस होतोय. आणि अशामध्ये सकाळी झुंजमुंजू होते. आणि जे आतंकवादी ज्या गावामध्ये बसले होते, आम्हाला खबर होती की 20-25 आतंकवादी आहेत. तर त्या प्रत्येक घरामधून 5-5, 6-6 आतंकवादी बाहेर पडायला सुरुवात झाली. कारण तिकडचे सकाळच्या जो प्राथमिक आपल्याला जी क्रिया करायची असते ती, त्यांच्या तिकडे कोणी टॉयलेट नाही आहेत, ते सर्व नदीवरती जावं लागतं, त्यांना बाहेरच जावं लागतं. आणि मग ते सर्व करण्यासाठी ते बाहेर जातात आणि येतात त्यावेळेला गिनती होते तर ते जवळजवळ 60च्या वरती गिनती सुरू होते. सर्व माझे कमांडोज मला सांगतात, सर हे 60च्या वरती गिनती आतापर्यंत आपण ऐकली आहे, म्हणजे बघितले आम्ही प्रत्येकाने. मग तोपर्यंत 8-9 वाजायचा सुमार येतो, सूर्य अजून वरती येतोय.
ढग येत आहेत, पाऊस होतोय, पुन्हा उघडतंय, ब्लॅकआउट होतंय. अशामध्ये 10-11 वाजताच्या सुमारास मी एक प्लॅन करतो की आता आपण जाऊन त्यांच्या आतंकवाद्यांच्या याच्यावरती अटॅक करायचा आहे. पण तत्पूर्वी मग परत पुन्हा एक मनाने विचार केला की जरा पुढे जाऊन आपण चेक करूया की ॲक्च्युअल ही कहाणी काय आहे, परिस्थिती कशी आहे. की काही माणसं एका घरामध्ये जातात, पुन्हा येऊन काहीतरी तिकडून संभाषण करतात आणि परत आपल्या जागेवरती जाऊन बसतात. म्हणजे तिथे कोणतरी लीडर आहे, त्यांचा कोणतरी नेता आहे जो त्यांना काहीतरी कल्पना देतोय. पुन्हा येत आहेत नाही तिकडे ते जाऊन थांबतायत आणि नंतर ते पुन्हा आपल्या जागेवरती येऊन जातात. आणि अशामध्ये मी क्राउलिंग करून तिथपर्यंत पोहोचल्याच्या नंतर कळतं की आतमध्ये 8 आतंकवादी बसलेले आहेत आणि ते होते त्यांचे कमांडर्स म्हणजेच त्यांच्या घरावरती 3 फ्लॅग होते आणि त्याचा अर्थ होता ते आतमध्ये 3 कमांडर्स बसले होते. तिथपर्यंत मी जाऊन तिकडे पोहोचतो, पुन्हा जाऊन बाहेर येऊन येतोय, तिकडे माझ्या जागेवरती येऊन बसतो, पुन्हा माझे ग्रेनेड तयार करतो, त्या घरावरती जातो, त्या ग्रेनेड त्या घरावरती टाकतो. आतमध्ये बसलेले 8च्या 8 कमांडर ढेर होतात, मरतात. पुन्हा मी माझ्या जागेवरती येतो, पुन्हा माझ्या एका साथीला गोळी लागते म्हणून त्याला उचलण्यासाठी मी तिथपर्यंत पोहोचताच आतंकवाद्याने ज्या माझ्या साथीला गोळी मारली होती त्याला माहिती होतं की याला उचलण्यासाठी कोणतरी येईल. मी त्याला उचलतोय, त्याला उचलून माझ्या पाठीमागे घेऊन येतोय. इतक्यात आतंकवाद्याने माझ्यावरती अटॅक केला आणि 7 गोळ्या माझ्या डाव्या पायाला लागला. माझा साथी जो माझ्या खांद्यावरती होता गडगड डोंगराखाली गेला. आतंकवादी पुन्हा उभा राहिला, दुसरा बस्ट केला, ऑटोमॅटिक फायर केला, 2 गोळ्या माझ्या उजव्या पायाला लागला, संपूर्ण पाय मोडून कमरेला चिकटला, कंपाऊंड फ्रॅक्चर झाला. तितक्यातच तो गप्प नाही बसला, तो अजून पुढे उभा राहिला. त्याने तिसरा बस्ट केला, 2 गोळ्या पोटामध्ये, आतड्या बाहेर. तोपर्यंत अजून गप्प नाही बसला, तो पुन्हा अजून 10 फुटावरती आला, नजरेला नजर मिळवली आणि मला बघतोय आणि माझ्यावरती त्यांनी बंदूक ताणली. म्हणतात ना की जागो राका साई या मार सके ना कोई. ज्या देवाला मी मानतो त्याचं मी नाव घेतोय आणि हात इकडे टाकतो, तर टाकल्यावरतीच माझ्या हातामध्ये माझी जीवनसंगिनी भेटते, माझी रायफल मिळते आणि होती तशीच त्याच्यावरती मी ताणली आणि ऑटोमॅटिक फायर केला, संपूर्ण उभं त्याला चिरलं. लुडकत तो माझ्यावरती आला, त्याला हेडशूट केलं आणि मग मी माझ्या कमांडिंग ऑफिसरला सांगितलं, सर मला गोळी लागली, माझ्या दुसऱ्या साथीला गोळी लागली. येऊन लागल्याच्या नंतर थोड्या वेळाने हेलिकॉप्टर येतो, हेलिकॉप्टरवरती आतंकवादी फायर करतात. तोपर्यंत संध्याकाळचे 5 वाजलेले असतात आणि 5 वाजता पुन्हा ब्लॅकआउट आणि नॉर्थ ईस्टला सर्वात 5 वाजता म्हणजे संपूर्ण अंधार होतो, झुंजमुंजू नाही, संपूर्ण काय दिसायचंच बंद होतं एकदम. आणि अशामध्ये पाऊस होतोय आणि हेलिकॉप्टर पुन्हा तिकडून निघून गेला. हेलिकॉप्टरचे जे पायलट होते त्यांनी सांगितलं सकाळी 7 वाजेपर्यंत वाट बघा, जसं फर्स्ट लाईट होईल त्यावेळेला आम्ही यांना इव्हॅक्युएट करू, तोपर्यंत सॉरी काहीच कामाला करता येत नाही, तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करा. रात्री 8-9 वाजतायत आणि कानातून ह्याच्यातून सर्व रक्त यायला सुरुवात झाली, हाताड्या संपूर्ण बाहेर पडायला सुरुवात झाली, कारण होल छोटासा पडला. बुलेट म्हणजे बाहेर पडल्या नाहीत, गोळ्या पोटामध्येच राहिल्या, जिवंत बुलेट. जसं जसं श्वास घेतोय तसं तसं हार्टवरती चढतायत, कारण मी जमिनीला चिकटलो होतो त्याच्यामुळे ती गोळी पार काढायचा तिला वेळ भेटला नाही. आणि गोळी कधीही तुम्ही जमिनीमध्ये मारलं तर आरपार होणार नाही, जमिनीला कधी गोळी चिपत नाही. आणि ती शरीर जर उभा असतो तर ती गोळी मला पार करून गेली असती. आणि ती गोळी मग जसं जसं श्वास घेतोय तशी तशी वरती चढते आणि अशामध्ये मग मला ग्लानी यायला सुरुवात झाली. मी माझ्या साथींना सांगतोय, घाबरू नका, मला काहीही झालेलं नाही आहे. आणि मग सारी रात संपूर्ण रात्र ही अशीच ती काढावी लागली. इतक्यात डावा पाय जो होता त्याने जबाब द्यायला सुरुवात केली की संपूर्ण गोळ्या घेऊन तो पाय संपूर्ण घेऊन गेला होता गुडघ्याच्या खाली, फक्त मांस राहिला होता. आणि एवढा त्रास होत होता की वेदना जे असतात ना, की म्हणतं माणूस वेदनेने मरेल पण त्या गोळीने मरू शकत नाही, तर वेदनेने मरेल, एवढ्या वेदना होत होत्या. पण ते माझ्या साथीला सांगितलं, भैया तू याला काप, म्हणजे कमसे कम फर्स्ट एड तरी करता येईल किंवा त्याला बांधल्याच्या नंतर माझं रक्तस्राव थांबेल. सॉरी बोलला, सर मेरे से नहीं होगा. मी एका आतंकवाद्याला कापलं होतं ज्या कुकरीने, त्याच कुकरीने मी माझा पाय गुडघ्यापासून वेगळा केला, एकदम बाजूला काढून टाकलं. आणि मग त्यांना बोललो, तू याला आता फर्स्ट एड कर. मग त्यांनी त्याला बांधलं. दुसरा पाय
जो कंपाऊंड फ्रॅक्चर झाला होता, संपूर्ण कमरेला मिळाला होता, तिकडचे 2 लाकडं कापले, डंडे कापले, पायाची लेस काढली आणि त्या पायाला त्या लाकडाने सरळ बांधलं. पोटातल्या आतड्या आतमध्ये घालण्याचा प्रयत्न करतो, आतड्या जात नव्हत्या, त्यांनी त्याच त्या नाल्यामध्ये ठेवलं आणि त्या पाण्याने धुतलं आणि तसंच बन्यांने बांधून घेतलं. सकाळी 7 वाजता हेलिकॉप्टर आला. तोपर्यंत मी रात्रभर ती लढाई लढत होतो आणि त्या लढाईमध्ये आम्ही म्हणजे एक म्हणजे 8 आतंकवादी एका ग्रेनेड म्हणजे 3 ग्रेनेडने 8 आतंकवादी मारले आणि 1 आतंकवाद्याला कापलं होतं. माझ्या स्वतःच्या नावावरती 9 आतंकवादी होते आणि बाकीचे 37 आतंकवादीच्या लढाईमध्ये आम्ही सर्व मारले होते. टोटल 37ची संख्या आम्हाला मिळाली. ही संपूर्ण लढाई रात्रभर लढली. त्याच्यानंतर मला सकाळी कानातून नाकातून सर्व रक्त येतंय, काय बोलतोय मला काही कळत नव्हतं. सकाळपर्यंत एकदम ग्लानी यायला सुरुवात झाली आणि अशामध्ये मला सर्वात पहिलं प्रथमोपचार झालं. मला सकाळी 7 वाजता हेलिकॉप्टर आलं. हेलिकॉप्टरमध्ये भरून मला इम्फालमध्ये घेऊन गेले. इम्फालमध्ये गेल्याच्या नंतर पोटातल्या गोळ्या काढल्या आणि तिथे मला माझ्या कमांडिंग ऑफिसरने एक फोन लावून दिला. माझ्या बायकोला सांगितलं की तुम्हाला तिकडे तिच्याजवळ बोलाल का तुम्ही? बोलायचा प्रयत्न करतो आणि मग मी तिथे फोनवरती तिच्याजवळ बोललो. कारण त्यावेळेला मोबाईलचा आविष्कार झाला होता 2005ला. मोबाईल सगळ्यांकडे नव्हते. म्हणजे ते एक नोकियाचा मोबाईल यायचा मोठा वॉकीटॉकीसारखा आणि तो मोबाईल, त्या मोबाईलवरती मी फोन करून माझ्या मिसेसला सांगितलं की मला फुटबॉल खेळताना थोडं लागलंय, पुढचे 5-6 दिवस हो शकता मी तुला फोन नाही करणार किंवा पत्र लिहायला मिळणार नाही, कारण मला आता ॲडमिट व्हावं लागेल, माझा पाय फ्रॅक्चर झालेला आहे. कारण मी जी बलिदानाची शपथ घेतली ती कुठलीही म्हणजे एवढी की आहे की माझ्या फौजमध्ये किंवा माझ्याबद्दल काय चाललंय त्या गोष्टी मी सांगू शकत नव्हतो. आणि आता पण काही गोष्टी ज्या आहेत त्या देशाच्या ज्या कॉन्फिडन्शियल आहेत त्या नाही बोलू शकत. आणि अशा त्यावेळेला सांगितल्याच्या नंतर मला पुन्हा हेलिकॉप्टरमध्ये भरलं आणि इम्फालमध्ये घेऊन आले. इम्फालमधून गुवाहाटीमध्ये घेऊन आले. गुवाहाटीमध्ये पोटातल्या गोळ्या आणि बाकीचे हे सगळं झालं. त्यांनी सर्व टेलिग्रामने माझ्या पत्नीला सांगितलं. टेलिग्राम पोहोचल्याच्या नंतर 3 दिवसांनी ह्या सर्व तिकडपर्यंत पोहोचल्या गुवाहाटीला पोहोचल्याच्या नंतर बघतोय तर मी कॉमामध्ये होतो. 6 दिवसांनी ज्या वेळेला होश आलं त्यावेळेला हे माझा संपूर्ण परिवार मी बघितलं. आई, मामा, माझे मिसेस होती, माझे सासरे होते, माझे भाऊ होते, 5च्या 5 सर्व आर्मीवाले भाऊ सर्व तिथपर्यंत पोहोचले होते. आणि हा सर्व प्रकार घडतोय बघतोय आणि थोडंसं मला कुठेतरी जाणीव झाली त्या गोष्टीची की मला बघितल्यावरती माझा परिवार रडत होता. कारण त्यावेळेला मी काचेमध्ये होतो, ICU मध्ये होतो आणि ज्या वेळेला हे बघतोय रडतायत तर मी तिथले जे कमांडर होते ब्रिगेडियर रामदास म्हणून त्यांना बोललो, सर आपसे एक रिक्वेस्ट है कि मेरा जो परिवार इधर है इनको आप तुरंत मुंबई के लिए रवाना करो, अगर ये मेरे साथ रहेंगे तो शायद मैं जल्दी ठीक नहीं हो पाऊंगा. त्यांनी त्याच दिवशी माझ्या परिवाराला इकडे पाठवून दिलं मुंबईसाठी आणि त्यानंतर जवळजवळ 3-4 महिन्यांनी पुन्हा मला डॉक्टरी सुरुवात झाली आणि मला ALC मध्ये पाठवलं. आर्टिफिशियल लिम्ब सेंटर पुणेमध्ये आलो. मी स्वतःहून पायावरती चालायला शिकलो आणि 1 वर्षाने मी घरी आलो. जोपर्यंत मी माझ्या पायावरती चालत नव्हतो तोपर्यंत मी तिथून हॉस्पिटल सोडला नाही. जेव्हा मी माझ्या पायावरती उभा राहिलो, जेव्हा चालायला लागलो त्यानंतर मी माझ्या घरामध्ये आलो आणि मग संपूर्ण घराची मी भेट घेतली. ही गोष्ट कारण ही संपूर्ण कहाणी तोपर्यंत संपूर्ण देशामध्ये व्हायरल झाली होती आणि ही गोष्ट ज्या वेळेला महामहिम राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांना कळाली, त्यांनी 26 जानेवारी 2006 रोजी मला शौर्य चक्राने सन्मानित केलं. बघा, मान सन्मान जे जसं कार्य करतात तसं त्यांना ते मिळत असतं. पण माझ्यासाठी थोडी एक वेगळी गोष्ट झाली होती सर. असं झालं की देखो म्हणजे 26 जानेवारीचा तो परेड संपते, बाहेरच्या देशाचे मेहमान येतात, त्यांच्याजवळ चहा पाण्याचा एक छोटासा कार्यक्रम असतं. त्या चहा पाण्याच्या कार्यक्रमासाठी जातोय. मी पुढे चालतोय, गॅलेंट्री अवॉर्ड माझ्या छातीवरती लावलेला आहे आणि चालता चालता पुढे जातो आणि पाठून एक हात येतो आणि माझ्याकडे वळून असे पुढे माझ्याजवळ बघतात आणि ते असतात भारतरत्न डॉक्टर मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम. आणि ते विचारतात, क्या आप मेरे साथ डिनर करोगे?
आणि ती रात्र 26 जानेवारी 2005-06ची जी रात्र आहे, मी, माझी फॅमिली, माझे मामा, सर्व महामहिम राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम बरोबर जेवणाची संधी मिळाली आणि एक प्रेरणा मिळाली की जेवता जेवता फक्त 2 शब्द ते बोलून गेले हिंदीमध्ये, टूटी फूटी हिंदी, बोला जिस वास्तु के नीचे आप बैठते हो ना, हमेशा देश के बारे में सोचो, वो 24 घंटे में एक बार तथास्तु बोलती है. आणि ती गोष्ट जी आहे अजूनपर्यंत मनामध्ये तीच आहे की मी फक्त माझ्या देशाचाच फक्त विचार करत असतो की माझ्या देशाला मी कसा कामाला येईन. आणि ही खूप माझ्यासाठी एक मोठी गोष्ट होती. खरं तर मोरे सरांचं मी आभार व्यक्त करतो, खोत सरांचा आभार व्यक्त करतो, त्यांनी मला इथे बोलण्याचा मौका दिला. आपण सर्वजण इथे थांबलात, मला ऐकलत, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. जाता जाता फक्त ह्या ईश्वराजवळ एकच प्रार्थना करतो, हे प्रभू ऐसा वर दे मोहे, विजय मिले या वीरगती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. धन्यवाद. क्या बात है, क्या बात है. जय.